परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ होय. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ होय. प्रियजन हो, स्तोत्र ग्रंथ 127 त्याची ओवी 1 आम्हाला सांगत आहे, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ, आणि जर परमेश्वर नगर रक्षण करत नाही तर जागरण करणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे, त्याचे जागरण व्यर्थ आहे. याचा अर्थ एकदम सोपा आणि सरळ आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की जे काही आम्ही करतो ते आम्ही नाही, आम्ही करत नाही तर परमेश्वर करतो. आमचं घर परमेश्वरानं बांधलेलं आहे, आमचं पीक परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेला आहे, आमचा पगार परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेला आहे, आमची इन्कम आमच्या हातात आली परमेश्वराच्या कृपेने. प्रियजन हो, आम्ही वाढतो, आम्हाला चांगला आरोग्य मिळालेलं आहे, ते परमेश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि आज आणि उद्या आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा परमेश्वर आमचा सांभाळ करणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मेहनत करतो, त्या मेहनतीचं फळ देव देते, म्हणून आपण देवाचे आभार मानूया. देवच आम्हाला देते, म्हणून आम्ही चिंता करू नये. आम्ही कधी कधी काय करतो, देवाच्या आशीर्वादापासून दूर जाऊन मी भरपूर कमावणार या अपेक्षेने मी समोर जातो, परंतु खरं तर आम्ही कमाई करत नाही. आणि म्हणून आम्ही काय करावं, परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय आपण समोर जाऊ नये. कितीही मोठी नुकसान झाली, नुकसान होणारच नाही, परमेश्वर आशीर्वादच देणार. म्हणून आपण परमेश्वराच्या आशीर्वादाच्या कार्यक्रमामध्ये, पूजा बलिदानामध्ये, प्रार्थनामध्ये, बायबल वाचनामध्ये आपण तत्पर असावं, आणि त्याद्वारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही देवाचे लेकरं आहोत, देव आम्हाला सांभाळणार. आम्ही गरीब नाही, आम्ही देवाचे लेकरे आहो, आम्ही गरीब होऊ शकत नाही. म्हणून आम्ही आपल्या तोंडाने असं म्हणू नये की मी गरीब आहो, मला कामच करावं लागते, मी काम नाही केलं तर काय होईल, मी कसा जीवन जगेल, याच्याकडे चिंता करू नका प्रिय बंधू आणि भगिनींनो. देवावर विश्वास ठेवा, देव सर्व काय करते आणि देव आमचे पोषण करते.